मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सिंधू सर्वांना आता सांगते की इथून पुढे कितीही संकट आली तरीही कुणीही तो दोष स्वतःवर घ्यायचा नाही, कारण आता आपण सर्वांनी एकत्र राहणं खूप गरजेचं आहे. एकत्र राहून परिस्थितीला दोन हात करायचे की एकत्र राहून परिस्थितीला असं शरण जायचं, तुम्हीच सांगा मला. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, इथून पुढे कुणी जर वेडेपणा केला तर गाठ ही माझ्याशी आहे. तेव्हा राघव म्हणतो, सिंधू इथून पुढे अजिबात ही चूक होणार नाही. तेव्हा सिंधू आता सर्वांना एक वचन देते की मी DNA टेस्टचे रिपोर्ट येण्या अगोदर मधूला एक्सपोज करणारच आणि कमिशनर साहेबांसमोर तिला घेऊन जाणारच, तिला रंगेहात पकडणारच. तेव्हा सर्वांना आता सिंधूवर एवढा तरी विश्वास असतोच. माझे राघव कशा प्रकारे निर्दोष आहे हे सत्य मी सर्वांसमोर आणणारच, असंही ती सर्वांना म्हणते. दुसऱ्या दिवशी श्रीकांत वकील हा पेपर वाचत बसलेला असतो. आता तो फ्रंट पेजवर एक बातमी वाचतो की IPS राघव रत्नपारखी यांच्या मृत्यूनंतर बायको म्हणजे सिंधू रत्नपारखी ही पुनश्च विवाह करणार, लवकरच त्यांचा साखरपुडा होणार. हे ऐकताच आता श्रीकांतच्या पायाखालची जमीनच सरकते. मग आता त्याच्या डोक्यात मुंग्या येतात. तो आता विचार करू लागतो, हे कसं शक्य आहे, कारण सिंधूचं राघववर प्रचंड प्रेम आहे आणि राघव सोडून इतर दुसरा कोणाचाही ती विचार कधीही करणार नाही आणि पुनश्च विवाह म्हणजे हे काहीतरी वेगळंच चित्र दिसतं. तेव्हा आता हे प्रकरण वेगळंच काहीतरी दिसतंय, त्यामुळे शोधून काढायलाच हवं असं श्रीकांत विचार करतो. इकडे आता रुक्मिणी आणि राजश्री या दोघीही चहा पित असतात. तेव्हा रुक्मिणी म्हणते, वा राजश्री, खूप छान चहा झालाय, अगदी फक्कड चहा झालाय. तेवढ्यातच आता त्या दोघीही गप्पा मारत असताना तेथे दुसऱ्या कोणीतरी बायका येतात आणि येऊ का असं विचारतात. राजश्री आता हळूच विचारते, रुक्मिणी वहिनी, अहो ह्या अचानक इथे कशा आल्या? रुक्मिणी म्हणते, काय माहीत बाई, असं म्हणून त्या दोघीही म्हणतात, हो या ना आतमध्ये या. आता राजश्री विचारते की तुमचं आज इकडे कसं येणं झालं आणि ते पण तुम्ही दोघीही आलात म्हणून विचारलं. मग आता त्यातीलच एक काकू म्हणते, काही नाही हो, शेजारी आहोत ना, एक प्रकरण आलंय आमच्या जरा कानावर आणि म्हणूनच तुमच्याशी बोलायला आलोय जरा. दुसऱ्या काकू म्हणतात, आपण एकाच कॉलनीत राहतो ना, पण तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती आम्हाला, तेव्हा आम्ही काय केले असं रुक्मिणी विचारते. त्यावेळी आता त्या काकू म्हणतात, बाई आपण तर एकाच कॉलनीत राहतो ना, आणि कॉलनीतील आदर्श घर म्हणजे तुमचं रत्नपारखींचं घर, आणि तुम्ही जसं माणुसकी सोडून वागलात तर कसं चालेल मग? तेव्हा राजश्री म्हणते, हे पहा, असं कोड्यात बोलू नका, जे काही आहे ना ते असं स्पष्ट सांगा. तेव्हा त्या दुसऱ्या काकू म्हणतात, पाटील वहिनी पाहिलत का, इथे सासूलाच काही नाही तर सुनेचं कुठे काय घेऊन बसलात? तेव्हा पाटील काकू म्हणतात, अहो वहिनी, तुमच्या मुलाला जाऊन फक्त 10च दिवस झाले आहेत आणि तुमच्या सुनेचं तुम्ही लगेच दुसरं लग्न करताय, आणि पुढारलेपणा इतकाही नसावा. तेव्हा राजश्री आणि रुक्मिणीला धक्का बसतो. तेव्हा रुक्मिणी विचारते, अहो काय बोलताय तुम्ही, कुठेही काहीही ऐकायचं आणि इथे येऊन बोलायचं? तेव्हा कुठे काही नाही, पेपरामध्ये बातमी छापून आली आहे ना, आणि तीच वाचून आम्ही इकडे आलोय. तेव्हा राजश्री म्हणते, कसं शक्य आहे? मग त्या काकू म्हणतात, आमच्यावर विश्वास नसेल तर तुम्ही बातमी वाचा ना पेपरमधली. तेव्हा राजश्री आता रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की आता काय सांगू तुम्हाला. मग रुक्मिणी देखील रडते आणि म्हणते, कसं सांगावं ना तुम्हाला कळतच नाही, कारण आम्ही सिंधूला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण सिंधू ऐकतच नाहीये. तेव्हा राजश्री पण रडते आणि म्हणते, खरं म्हणजे आम्हालाच कुठे तोंड दाखवायची आता जागाच राहिलेली नाहीये आणि खूप लाज वाटतीये हो, काय करू आम्हालाच कळत नाही. अहो आमच्यावरच एवढं मोठं आभाळ कोसळलंय आणि सिंधूने तो निर्णय सांगून आमच्यावर दुःखाचा डोंगरच अजून कोसळवलाय. तेव्हा आता रुक्मिणी ही खूप रडते आणि म्हणते, राजश्री अगं सावर स्वतःला. तेव्हा अहो आम्ही सिंधूला मुलगी मानलं आणि तिने असे पांग फेडलेत आमचे आणि मुलांसाठी लग्न करते असं सांगितलं हो. तेव्हा आता त्या काकू म्हणू लागतात, काय बाई, काय करायचं आजकालच्या या सुनांचं? अहो सिंधू सारखी एवढी गुणी, हुशार आणि धाडसी सून तुम्हाला मिळाली, आम्हाला त्याचा इतका हेवा वाटायचा, पण आता बिचाऱ्या राघवचीच दया येते, हो की नाही ग? तेव्हा पाटील काकू सुद्धा हो असं म्हणतात. तेव्हा राजश्री आता खूपच रडू लागते. मग सावर ग स्वतःला राजश्री, असं रुक्मिणी मुद्दामच म्हणते. मग आता एकुलता एक मुलगा होता, तो गेल्याचं दुःख मनात आहेच, त्यात सिंधू सुद्धा आता आपल्या नातवांना घेऊन निघून जाईल, कशी जगू मी आणि कोणासाठी जगू, असं रडतच राजश्री म्हणते. तेव्हा राघवची आई, अहो तुम्ही जरा स्वतःला जपा, असं पाटील काकू म्हणतात.
तेव्हा रुक्मिणी अजूनच रडते आणि म्हणते, अगं राजश्री, सावर जरा तू स्वतःला. राजश्री म्हणते, कशी सावरू मी वहिनी, स्वतःला कशी सावरू, सिंधू अशी निघेल असं कधी वाटलं नव्हतं. असं म्हणून आता त्या दोघीही खूप रडू लागतात. आता त्या दोघीही काकू त्या दोघींकडे पाहतच राहतात. इकडे राघव सिंधू हे सगळं बोलणं ऐकत असतात. राघव दार लावून घेतो आणि म्हणतो की सिंधू ॲक्च्युली ते शेजारच्या काकूंना बरोबर बोलत होत्या. तेव्हा सिंधू विचारते, म्हणजे? मग आता राघव म्हणतो, अगं नवरा जाऊन 4 दिवस झाले नाही आणि तू दुसरं लग्न करायला निघाली आहेस. याचा अर्थ तुझं राघववर खरं कधी प्रेम नव्हतंच आणि इनफॅक्ट राघव गेलाय याचं दुःख तुला झालेलंच नाहीये. तेव्हा आता सिंधू म्हणते, मी काय करू राघव, मलाही नाही आवडत ना, पण मी पण कधीतरी स्वतःचा विचार करायला हवा ना, आणि किती दिवस मी असं माझं दुःख कवटाळून बसणार ना. तेव्हा आता राघव म्हणतो, अच्छा, म्हणून तू परदेशातला नवरा निवडलास का, म्हणजे लग्न करून हा देश सोडून तुला कायमचं इथून जाता येईल, इथल्या भावनांपासून लांब जाता येईल, इथल्या माणसांपासून लांब जाता येईल आणि स्वतःचं आयुष्य असं एन्जॉय करता येईल म्हणून. खरं सांग, हाच प्लॅन होता ना तुझा? तेव्हा सिंधू म्हणते की अगदी माझ्या मनातलं बोललात राघव. अहो, खूप त्रास सहन केला हो इतके दिवस आणि आता ना मला माझं आयुष्य अगदी एन्जॉय करायचंय. तेव्हा राघव म्हणतो, सिंधू तू असा विचार करशील मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. हो, मला माहितीये की माझ्यामुळे तुला एवढा त्रास झालाय, पण त्यासाठी तू एवढी स्वार्थी वागलीस, मग तू माझ्याशी एवढं वाईट वागणार आहेस, मी याचा खरंच विचार केला नव्हता. तेव्हा सिंधू आता गंमत करत म्हणते, काय चुकलं माझं, प्रत्येकाला आपलं आयुष्य अगदी आनंदाने जगण्याचा अधिकार आहेच ना, मी काय आता तुमच्या आठवणीमध्ये आयुष्यभर रडत बसू का. तेव्हा राघव म्हणतो, मी उगीचच तुझ्या पाठीमागे माझं आयुष्य वाया घालवत बसलो आणि जिवंत असताना का होईना मधू बरोबर. तेव्हा सिंधू आता राघवला म्हणते, बस हस राघव, बस, एकदम बस, अजिबात पुढे काही बोलायचं नाही, त्या मधूचं नाव सुद्धा तोंडातून काढायचं नाही. तेव्हा आता दोघेही हसतात. राघव म्हणतो, रिलॅक्स रिलॅक्स, मी मस्करी करतोय, रिलॅक्स, असं म्हणून आता दोघेही एकमेकांच्या हातावर टाळ्या देतात. त्यानंतर तो म्हणतो, आणि हो, राहिला प्रश्न मधूचा, मी जिवंत असताना तू दुसरं लग्न करतीये या गोष्टीवर मधू तर कधीच विश्वास ठेवणार नाही, कारण तुला तर माहीतच असेल मधू ही नक्की कशी आहे. मधूला माहीत आहे आपल्या दोघांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे. तेव्हा आता सिंधू म्हणते, बरोबर आहे राघव, हेच तर आपल्याला हवंय ना, कारण खरं खोटं करण्यासाठी मधू आता इथे येणारच आणि मग मधू जिवंत आहे हे सत्य सगळ्या जगाला कळणार. आणि खरं सांगू का, माझ्या लग्नाची बातमी ही तिने नक्की ऐकली असणारच. मी 100% खात्री देऊन सांगते, तिचं लक्ष फक्त माझ्या आणि माझ्याकडे असतं, त्यामुळे ती एवढं तर नक्कीच करणार आणि मला जाब विचारण्यासाठी किंवा सत्य शोधून काढण्यासाठी ती इथे येणार म्हणजे येणारच, असं म्हणून ती राघवला पुढचा प्लॅन सांगत असते. तेव्हा राघव आता विचारतो, तू कॉन्फिडेंटली कसं सांगू शकते सिंधू की आत्तापर्यंत तिने ही बातमी सुद्धा वाचली असेल. तेव्हा सिंधू म्हणते, असं का बोलताय राघव, अहो त्या काकू काही स्वतःहून इथे आल्यात असं तुम्हाला वाटतं का, कारण मी मधूला खूप चांगली ओळखते, कारण मधू कधी आणि काय करू शकते हे मला व्यवस्थित माहीत आहे. तेव्हा राघव विचारतो, पुढे काय करायचं मग. तेव्हा सिंधू म्हणते, कळेल, असं म्हणून ती त्याच्याकडे पाहतच राहते. पण मला असं वाटतंय राघव की आता तुमचा मेकओव्हर करण्याची वेळ आली आहे, चला तुम्ही चला पटकन, असं म्हणून ती आता त्याला आतमध्ये घेऊन जाते. दुसरीकडे मधूने आता सिंधूच्या सांगण्याप्रमाणे ती बातमी तर वाचलेली असते आणि मग तो पेपर फेकून देत ती म्हणते, ही बातमी खोटी आहे मामा पूर्णपणे. मग आता लगेच श्रीकांत विचारतो, कशी खोटी असणार, अगं ही बातमी पेपरमध्ये छापून आली म्हटल्यावर खरीच असणार ना. तेव्हा आता मधू म्हणते की हो मामा, ते पूर्णपणे खोटच आहे. तेव्हा श्रीकांत म्हणतो की माझा यावर विश्वास नाहीये, काय खरं काय खोटं हे तपासण्यासाठी मी काहीतरी करणार आहे. मग आता ती म्हणते, मामा तुझं डोकं फिरलंय का मामा, अरे जरा लॉजिक वापरायचं असतं, असं म्हणून ती आता चिडते आणि म्हणते, जरा हा डिसिजन घेण्या अगोदर मला तरी थोडं विचारायचं ना. तेव्हा मामा म्हणतो, काय विचारायचंय तुला आता, मला शोधून काढायचंय हे प्रकरण नक्की. मग आता मधू म्हणते, असं कसं शोधून काढणार आहेस मामा तू, कारण तुला तर माहीतच असेल ना सिंधू किती खेळ खेळते म्हणून, आणि जगासाठी राघव जरी मेला असेल तरीही आपल्याला माहीत आहे ना की राघव हा जिवंत आहे आणि तो त्याच्या घरी अगदी सेफ आहे म्हणून. आणि जरा लॉजिक वापर मामा,
तेव्हा श्रीकांत हा तिच्याकडे पाहतच राहतो. पुढे आता राणी म्हणते, जरा लॉजिक वापर ना मामा. अरे राघव जिवंत असताना सिंधू दुसऱ्या कुणाशी लग्न करायला का तयार होईल बरं? तेव्हा श्रीकांत म्हणतो, हो मला समजलं, म्हणजे हे सगळं नाटक आपली दिशाभूल करण्यासाठी चाललंय का? मग आता फक्त आपली दिशाभूल करण्यासाठी नाही तर सिंधूच्या डोक्यात वेगवेगळे आता प्लॅन शिजत असतील आणि तिचा तो प्लॅन काय असेल ना हे आपल्याला शोधून काढायलाच हवं, कारण हे प्रकरण दिसतं तेवढं ना मामा सोपं नाहीये. तर दुसरीकडे आता सिंधू घरी असते. घरातील सर्वजण असतातच, परंतु पत्रकार तेथे येतात आणि लगेच सिंधू बाहेर आल्यानंतर तिला प्रश्न विचारू लागतात की मॅडम आम्हाला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. सिंधू विचारते, काय विचारायचे बोला, आणि ती उत्तरं आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत, तुम्ही ती उत्तरं द्यायचीच आहे असं पत्रकार आता तिला फोर्स करतात. मग आता सिंधू म्हणते, तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील ना ते एक एक करून तुम्ही विचारू शकता, पण जरा शांततेत विचारा म्हणजे मला उत्तर व्यवस्थित देता येतील. तर आता मधुसुद्धा दुसरीकडे ती बातमी पाहत असते. हे पत्रकार आता सिंधूला प्रश्न विचारू लागतात की तुमच्या मिस्टरांना म्हणजे फेमस IPS ऑफिसर राघव रत्नपारखी यांना जाऊन फक्त 10 दिवस झाले आहेत आणि तुम्ही लग्नाचा निर्णय कसा घेतलाच, म्हणजे तुमचं तुमच्या नवऱ्यावर खरं प्रेम नव्हतं असं म्हणायचं का आम्ही? तेव्हा सिंधू म्हणते, प्रेमाचा आणि दुसऱ्या लग्नाचा काय संबंध आहे? माझं माझ्या नवऱ्यावर किती प्रेम होतं हे मला जगाला एक्सप्लेन करण्याची गरज नाहीये. आता घरातील सर्वजण सिंधूकडे पाहत असतात, एकदम शांत असतात. तर आता दुसरीकडे मधू विचार करते, नक्की काय चाललंय या सिंधूचं? तेव्हा आता ती रडत असते आणि म्हणते, माझे मिस्टर खूप लवकर माझी साथ सोडून गेले. 2 मुलं आहेत हो लहान लहान मला, आणि मी स्वतः आनंदाने जगण्याचा मला पूर्णपणे अधिकार आहे आणि मी खूप प्रॅक्टिकल डिसिजन घेणारी व्यक्ती आहे. मी माझ्या आणि माझ्या 2 लहान मुलांच्या सुखाचा विचार करून हा निर्णय घेतला, त्यात माझं काही चुकलंय असं मला वाटत नाही. तेव्हा आता पत्रकार विचारतात, तुमच्या या कृतीचा चुकीचा मेसेज जातोय या समाजामध्ये, मग त्याचं काय करायचं? तेव्हा आता समाजाने जे नियम बांधून दिलेले असतात त्या कृतीच्या विरोधात जाऊन जर कुणी कसला विचार केला तर समाज त्यांना नावच ठेवतो, पण काळानुरूप समाजाने घालून दिलेले नियम सुद्धा कालबाह्य होतात आणि काळानुरूप माणसाचे निर्णय, माणसाची मतं ही बदलायलाच हवीत. आणि काळाच्या पलीकडे जाऊन जे लोक निर्णय घेतात ते नेहमी अगदी धाडसीच निर्णय घेतात आणि माझ्या या निर्णयामुळे काही लोकांना प्रेरणा सुद्धा मिळेल. जी माणसं समाजाच्या भीतीमुळे स्वतःच्या मनासारखं वागायला घाबरतात आणि स्वतःच्या मनातलं बोलायला घाबरतात, त्यांना माझ्यामुळे खूप मोठी प्रेरणा मिळेल असं सिंधू पत्रकारांना आपली मतं ही स्पष्टपणे मांडत असते. इकडे मधू आणि मामा मात्र हसत असतात, कारण त्यांना माहीत असतं राघव जिवंत असताना सिंधूने हा निर्णय घेतलाय, परंतु फक्त सर्वांची दिशाभूल करण्यासाठी किंवा आपल्या मनात नक्की काय प्लॅन सुरू आहे ना ते पाहण्यासाठी. दुसरीकडे सिंधू आता म्हणते, घाऊ गेल्यानंतर एक एक क्षण जगण्यासाठी माझा किती अवघड जातोय हे फक्त मला माहीत. माझं दुःख कुणीही वाटून घेऊ शकत नाही. मलाच माहीत आहे माझं माझ्या नवऱ्यावर किती प्रेम होतं आणि म्हणूनच मी हा लग्नाचा निर्णय घेतलाय. इकडे ऋषभ सुद्धा आलेला असतो आणि तो रेश्माजवळ उभा असतो आणि ते सगळं काही पाहत असतो, कारण आता त्याला माहीत असतं हे सगळं खूप मधूचं सत्य आता बाहेर काढण्यासाठी आपल्याला एवढं तर करावं लागेलच, सिंधूची साथ द्यावी लागेलच. इकडे मामा आणि मधू हे दोघेही जेव्हा ती बातमी पाहत असतात तेव्हा मात्र मधू म्हणते, मामा ही ना बाई 1 नंबरची नाटकी आहे, नाटकी. ही बाई ना जगाला मूर्ख बनवतीये, खोटं बोलतीये. तेव्हा आता मामा म्हणतात, हो मी बघतोय ना, तेच बघतोय, येतंय माझ्या सगळ्या काही गोष्टी लक्षात, तू म्हणत होतीस ना ते बरोबर होतं. तेव्हा आता मधू म्हणते, मामा पण आपल्याला असं गप्प राहून चालणार नाही, काहीतरी करायला हवंच. ते दोघेही आता विचार करत असतात. इकडे पत्रकार सिंधूला विचारतात, मॅडम तुमचा साखरपुडा आणि लग्न कधी आहे? मग आता सिंधू उत्तर देते की साखरपुडा तर उद्याच आहे, लग्न आणि तारीख मी नक्कीच तुम्हाला कळवेन. तेव्हा पत्रकार आता सिंधूचं अभिनंदन करतात. मग आता सिंधू रडतच त्या सर्वांना धन्यवाद असं म्हणते. इकडे सिंधूचं बोलणं ऐकून मधूचा पूर्णपणे आता जळफळाट होऊ लागतो, कारण आता सिंधू कशा प्रकारचे खेळ खेळतीये, आपल्याच प्लॅनचे कशा प्रकारे तिने 12 वाजवले, सर्वजण तिच्यावर विश्वाससुद्धा ठेवतायत हे पाहून आता मधूला राग येतो. श्रीकांत मात्र गालातच हसत असतो.
त्यानंतर आता सिंधू म्हणते, तुमची आणि तुमच्या शुभेच्छांची मला खूप गरज आहे. तुमच्या शुभेच्छा अशाच माझ्या पाठीमागे कायम राहू द्यात. तेव्हा थँक्यू मॅम असं म्हणून पत्रकार तेथून जातात. त्यानंतर आता सिंधूला थँक्यू असं म्हणून जेव्हा पत्रकार हे तेथून जातात तेव्हा सिंधू मात्र आता गालातच हसते. दुसरीकडे आता मधूचा राग अनावर झालेला असतो. तेव्हा ती आता म्हणते, पत्रकारांना फसवून कशाप्रकारे ही सिंधू दुसऱ्या लग्नाचा घाट घालतीये आणि हे सगळं खोटं आहे. या पत्रकारांना तरी काय माहीत. मला इथे खोलीत डांबून ठेवून ही मस्त फिरायला रिकामी झाली आता आणि हिच्यावर कोणी संशयसुद्धा घेत नाही. मामा समजतंय का, काहीतरी करायला हवं. अरे आपल्याला कर ना काहीतरी तू. तेव्हा श्रीकांत विचारतो, काय ग मला एक सांग, ही जे म्हणतीये ते खरं आहे असं तुला वाटतं का? मग आता आणि तिने जो प्लॅन केलाय तो पण खरा असेल का, तुला काय वाटतं? तेव्हा आता मधू म्हणते, मला माहिती आहे ना मामा, अरे ती सिंधू आहे, सिंधू ती काही पण करू शकते. पण मामा ती अजून मला व्यवस्थित ओळखत नाहीये. मी सिंधूला जरी ओळखलेलं असलं तरीही. मग श्रीकांत विचारतो, तू काय करणार आहेस? तेव्हा आता राणी म्हणते, कळेल ना मामा, तुला कळेल, लवकरच कळेल. जे काही करायचं आहे ना आता ते मीच करणार आहे. तेव्हा राणी आता मनात काहीतरी प्लॅन सुरू करते की सिंधूचा डाव कसा उधळून लावायचा. मग दुसरीकडे आता घरात सर्वजण बसलेले असतात. तेव्हा आता रुक्मिणी म्हणते, सिंधू मला तुला एक बोलून दाखवायचे. तेव्हा सिंधू विचारते, काय? मग आता मी आजपर्यंत घरात सुद्धा कोणासमोर बोलले नव्हते, पण आज बोलतेच. मला तुझा हा लीडर स्वभाव ना खूप आवडतो. तेव्हा सर्वजण सिंधूकडे खूप कौतुकाने पाहत असतात. मग आता राजश्री म्हणते, हो ना वहिनी, तुम्हीच बघा ना. असे पत्रकारांच्या डोळ्यात डोळे घालून सिंधू पाहत होती, जेणेकरून कुणाला संशयसुद्धा येणार नाही. मग आता रेश्मा विचारते की सिंधू कसं ग जमतं हे तुला, मला तर कळतच नाही. मग आता सिंधू म्हणते, कसं आहे ना, ते पत्रकार साधारणतः काय प्रश्न विचारतील ना याचा अंदाज मला होताच आणि त्या प्रकारेच मी तयारीसुद्धा करून ठेवली होती. तेव्हा रुक्मिणी विचारते, अगं राणीपर्यंत हे सगळं पोहोचणारच ना? सिंधू म्हणते, हो पोहोचणार तर आहेच. तेव्हा रुक्मिणी पुढे म्हणते की तिने दुसऱ्या प्लॅनला सुरुवातसुद्धा केली असेल. तेव्हा ऋतुजा म्हणते, काय ग सिंधू, तुला काय वाटतं, राणी जर तुझ्या साखरपुड्यामध्ये अडथळा निर्माण करायला आली आणि तिने जर इथे राघवला पाहिलं तर मग? म्हणते, बरोबर आहे आई, राघव भाऊजींना पकडण्यासाठी मधू काही ना काही निमित्त काढून इकडे येणारच. तेव्हा सिंधू म्हणते, एक्झॅक्टली रेश्मा, आपल्याला तर तेच हवंय अगं, कारण मधूने इथे येणंच गरजेचं आहे. तेव्हा रुक्मिणी विचारते, म्हणजे तुला काय म्हणायचंय सिंधू? तेव्हा राजश्री विचारते, सिंधू तू मला एक सांग, तू राघवला नक्की कुठे लपवणार आहेस? तेव्हा आता सांगते, मी सगळं काही सांगते असं म्हणून ती विचारते की मी साखरपुड्याचा प्लॅन कशासाठी केला आहे? मग आता मधूला पकडण्यासाठी असं राजश्री म्हणते. तेव्हा राघवला पकडण्यासाठी ती मधू जिथे असेल ना तिथून बिळातून बाहेर पडेल आणि राघवला शोधायला ती इथे येईल. कारण एकदा का ती इथे आली तर राघवला शोधू शकणारच नाही, पण आपण तिला असं चुटकीसरशी पकडू. तेव्हा राजश्री विचारते, राघव तुझ्या साखरपुड्याला उपस्थित राहणार आहे ना? मग आता सिंधू म्हणते, अर्थात, कारण राघव बरोबर माझ्या कायम असणार आहे. हो, फक्त कुणी त्यांना ओळखू शकणार नाही. असं जेव्हा सिंधू म्हणते तेव्हा सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात. तेव्हा आता रेश्मा विचारते, कसं काय? मग रुक्मिणी म्हणते, कोड्यातलं बोलणं थांबव हा, आम्हाला अगोदर सांग. तेव्हा राधा मावशी लवकर इकडे या असं सिंधू मोठ्यानेच हाक मारते. तेव्हा आता या राधा मावशी कोण असं घरातील सर्वजण तिला विचारू लागतात. मग आता ती म्हणते, पुढे पहा समोर. तेव्हा सर्वजण आता समोर पाहतात तर तेवढ्यातच आता राधा मावशींची एंट्री तेथे होते. तेव्हा सर्वजण आश्चर्याने आता त्यांच्याकडे पाहू लागतात. मग आता सगळेजण आता सिंधूकडे पाहतात. आता जी राधा मावशी असते ना तिने आपला चेहरा हा झाकून घेतलेला असतो. त्यावेळी आता सर्वजण सिंधूला विचारतात, आता ह्या राधा मावशी म्हणजे कोण आहे अगं सिंधू, सांग ना आम्हाला प्लीज. मग आता सिंधू म्हणते, खरंच तुम्ही नाही ओळखलं का? तेव्हा सर्वजण म्हणतात, नाही ओळखलं. मग आता राधा मावशी, अहो लाजू नका, पदर काढा ना तुमच्या डोक्यावरचा तुम्ही, असं सिंधू अगदी प्रेमानेच म्हणते. सर्वजण अजूनच तिच्याकडे पाहू लागतात. तेव्हा आता लगेच राघव असतो ना त्याने एका बाईचं रूप घेतलेलं असतं, सेम बाईसारखा तो दिसत असतो. कुणाला ओळखूच येत नसतं की तो राघव आहे. तेव्हा त्याने पदर काढल्यानंतर तो पदर आता मस्त कमरेला असा खोचतो आणि लाजत असतो.
त्यावेळी आता अजूनही सर्वांना समजत नाही की नक्की हा कोण आहे. तेव्हा कोण आता ही राधा मावशी सर्वजण विचारू लागतात. तेव्हा मी आहे राघव रत्नपारखी असं राघव आता स्वतःचं नाव सांगतो. सर्वांना मोठा आश्चर्याचा आता धक्काच बसतो की राघवने हे काय रूप घेतलंय. तेव्हा सिंधू म्हणते, आई मी म्हटलं होतं ना तुम्हाला राघव नेहमी माझ्याबरोबर असणार, पण कुणीही त्यांना ओळखू शकणार नाही. तेव्हा सर्वजण सिंधूकडे खूप कौतुकाने पाहत असतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये श्रीकांतला काय करावं सुचत नाही. तो म्हणतो, राणी ही सिंधूना स्वतःला जास्त शहाणी समजते. आता तर तिने कोर्टातून परमिशनसुद्धा मिळवली आहे. आपण तिचा साखरपुडासुद्धा थांबवू शकत नाही. तेव्हा मामा जे करायचे ना ते मी करणार आहे असं आता मधू म्हणते. त्यानंतर आता श्रीकांत हा सिंधूकडे येतो. तेव्हा आता कमिशनर साहेबांना कॉल कर असं आता सिंधू म्हणते. ऋषभ म्हणतो, हो वहिनी मी करतो कॉल. तेव्हा आता श्रीकांत म्हणतो, गप्रे मी रीतसर परवानगी घेऊन आलोय. आता जोपर्यंत ही केस सुरू आहे ना तोपर्यंत कुणीही हा देश सोडून जाऊ शकत नाही. आता पाहिलं का ग सिंधू, मी तुझा डाव हा तुझ्यावरच उलटवला. आता तू काय करशील असं तो सिंधूला चॅलेंज करत विचारतो. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.